हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. पवित्रम. ज्याच्या स्मरणाने, दर्शनाने वा भक्तीने पवित्रता येते वा जो आपल्या शरणागतांना पवित्र करतो. भगवंताच्या अनेक सुंदर नामांपैकी हे एक नाव. भगवान गोपालकृष्णांचे नाव जरी आपण घेतले तरी त्यांच्या बालपणीच्या गोकुळातील लीला, गोपाळांसमवेत त्यांनी केलेल्या क्रीडा, पुढे त्यांनी अनेक दुष्टांचा केलेला वध, नव्याने वसवलेली द्वारका नगरी, पांडवांना प्रत्येक कठीण प्रसंगात केलेले सहाय्य, पुढे अर्जुनाचा मोह नष्ट करून त्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना पाजलेले गीतामृत इत्यादी अनेक गोष्टी नजरेसमोर येतात आणि आपले मन मोहरून जाते. रामकथा आणि कृष्णकथा या दोनही गोष्टी भारतीयांचे भौतिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध करणाऱ्या आहेत. भगवंताचे सगुणातील अवतार ज्यांना आपण संत म्हणतो असे ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, समर्थ यांचे चरित्र अभ्यासा वा त्यांचे वाङ्मय अभ्यासा अवीट गोडीने मन भरून जाते. यांचा एक जरी ग्रंथ आपल्या नित्य वाचनात ठेवला तरी नित्य नवा दिस जागृतीचा वाटल्याशिवाय राहणार नाही. ज्या व्यक्तींना अशा परमेश्वर स्वरूप व्यक्तींचा सहवास लाभला ते खरोखरीच भाग्यवान होत. पण म्हणून आपल्या भाग्यात काही उणेपणा आहे असे मुळीच समजायचे कारण नाही. ज्ञानेश्वरी ही ज्ञानदेवांची, आत्माराम, दासबोध ही समर्थांची वाङ्मयीन मूर्तीच होय. या ग्रंथांच्या नित्य वाचनाने अपूर्व अशा शांतीचा लाभ होतो. त्रिविध तापांचा जोर कमी होतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांचे यथायोग्य दर्शन, मार्गदर्शन या ग्रंथांद्वारे आपणास मिळते. आपण अंतर्बाह्य शुद्ध पवित्र होतो. म्हणूनच या सहस्रनामांची थोरवी गाताना यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ज्याच्या केवळ स्मरणाने जन्म मरण रूप अशा संसाराच्या बंधनातून सुटका होते त्या सर्व समर्थ विष्णूला नमस्कार असो असे म्हणले आहे. हरिओम.